नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरतीबाबत एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलोय तुमच्या समोर. सगळ्यात महत्त्वाची अपडेट पदसंख्या, त्यासाठी पगार, कोणत्या पदांची जाहिरात येणार आहे, भविष्य काळामध्ये येणार आहे, याबाबत सर्व डिटेल्स मी या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तत्पूर्वी काही एक बॅचचं प्रमोशन आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतोय. नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाची भरती आली शिपाई आणि क्लर्कची. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता एक नाममात्र फी मध्ये आपण एक बॅच घेऊन आलेलो आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इन्फिनिटी अकॅडमीने आपल्या विद्यार्थ्यांकरता ही बॅच देऊ केलेली आहे. शिपाई भरतीची ही बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, फी फक्त विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर फक्त 99 रुपये फी आपण या ठिकाणी दिलेली आहे. 99 रुपयामध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई भरतीची तयारी करता येणार आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. या संधीचा फायदा घ्या. इन्फिनिटी अकॅडमी नावाने एक ॲप आहे, ते ॲप घ्या. त्यामध्ये ही बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अदरवाईज तुम्हाला जर काय अजून माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची क्लर्कसाठी एक बॅच आपण या ठिकाणी जी जाहिरात आली त्यासाठी ही बॅच देऊ केलेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. फक्त 499 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण ही कमी फी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅच बद्दल सुद्धा तुम्हाला काय माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल माहिती घ्या. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी नावाने ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला ही बॅच आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत एक आपल्याला लेटर पाहायला मिळालं. ते लेटर असं आहे बघा, शासकीय कार्यालयातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याबाबत हा विषय आहे आणि संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपण या ठिकाणी बघूया त्यामध्ये काय सांगितलेले. बघा, शासन निर्णय पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी जी काय तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 इथे संदर्भ जोडलेले. सामान्य प्रशासन विभाग असेल, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचेच, आणि त्यानंतर संवर्ग पदभरती संचालनालय त्यांची जी काही पडताळणी आहे त्याचे संदर्भ आहे. त्यानुसार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे पदभरती या ठिकाणी ती देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीकडे या ठिकाणी शिफारसीसाठी दिला होता आणि विहित नमुन्यात सादर करण्यात आले होते. मग त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील भविष्यातील वाटचाल हे 150 दिवसाची काय मोहीम त्यांनी राबवली होती मागील काही काळामध्ये. त्यानुसार सेवा विषयक जे काही प्रशासकीय नियम होते, सुधारणा होत्या, ते भांडवली गुंतवणुकी, राज्यांना विशेष सहाय्य योजना ही त्यावेळेचा विषय होता. पण आपल्यासाठी जी काही महत्वाची बाब आहे ती यावरून आपल्याला स्पष्ट जाणवते की शासकीय कार्यालयातील पदभरती कोणाच्या, ही शासकीय कार्यालयातील नगर परिषद प्रशासन संचालनालय. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सांगायचं झालं तर मध्यंतरी आपण पाहिलं होतं की ही भरतींचं केंद्रीकरण करण्यासाठी की प्रत्येक नगर परिषद जिल्हाधिकाऱ्यालय, नंतर विभागीय प्रशासकीय विभागीय स्तरावरती, नंतर ती कंपनी निवडणं, ती भरती प्रक्रिया राबवणं, ही सगळी गोंधळाची प्रक्रिया टाळण्यासाठी, वेळ टाळण्यासाठी आणि समतोल साधण्यासाठी, सगळ्या नगर परिषदेचा भरतीचा समतोल साधण्यासाठी राज्य स्तरावरती एक कमिटी नेमली होती आणि ही कमिटी सर्व अहवाल सादर करून त्यानंतर ती कमिटी सर्व भरतीचं निरीक्षण करणार आणि केंद्रीकरण म्हणजे ते भरतीवरती लक्ष ठेवणार ही कमिटी होती. आणि त्यानंतर ही भरती टप्प्याटप्प्याने पुढे जात असताना आपल्याला अचानक ही माहिती समजते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे भरती जाण्याचे चान्सेस आहेत. मग आता ही गेलेली आहे असंही म्हणायला काय हरकत नाही. मग महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारसीसाठी सादर करण्यात आला होता आणि त्यानुसार आपल्याला समजतं की ही भरती या ठिकाणी तिकडे वर्ग झालेली आहे. बघा, अशा पद्धतीनं हे पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये ही जी काही नगर परिषदेची भरती आहे ती भरती आपल्याला या ठिकाणी त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेमध्ये जात असताना त्यामध्ये आपल्याला हे 3 नोव्हेंबरचं एक लेटर आहे आणि ते लेटर आपल्याला या ठिकाणी काय सांगते हे आपण या ठिकाणी बघूया की बघा,
ही ऑनलाईन ही जी काही माहितीचा अधिकार आहे त्या माहितीच्या अधिकारान्वये ही माहिती मागितली होती केंद्रीय माहिती अधिकार अन्वये 2005चा जो काही माहितीचा अधिकार आहे त्याबाबत. मग मुद्दा काय होता की महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद नगर पंचायतीमधील जी काय कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी याबाबत आपण एक सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी टाकलेलाच आहे बघा. मग ही जी काय पदे आहेत ती पदे रिक्त पदांची भरती महाराष्ट्र एमपीएससी मार्फत करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात एमपीएससी कडे सादर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे असल्यास त्या संदर्भाची. मग हा प्रस्ताव सादर केला आणि त्याबाबत आपल्याला ही माहिती भेटली की कोणती पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या भरतीमध्ये नगर परिषद अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी 91 पदे आहेत. नगर परिषद अभियांत्रिकी स्थापत्य 481 पदे. त्यानंतर अभियंता आहेत. ह्या पदांचा जी काही सर्व तपशील आहे तो तपशील या ठिकाणी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज आपल्याला पाहायला मिळते की ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी भरती राबवली जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आपल्यासाठी खूप महत्वाची होती. आणि आता सगळ्यात महत्वाचं मग यासाठी परीक्षा कशी असेल, परीक्षा पद्धती काय असेल, अभ्यासक्रम काय असेल याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्यावेळेस ही कन्फर्मेशन आपल्याला मिळेल आणि त्यानंतर ते सिलेबस जाहीर करतील आणि तो आपल्याला फॉलो करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट खूप महत्वाची आहे कारण ही पारदर्शकता पद्धतीने आपण आयोगाकडे ज्या पद्धतीने बघतो तशी पदभरती ही होईल आणि जे काही शंका कुशंका विद्यार्थ्याच्या मनामध्ये राहतात त्या कुशंका या ठिकाणी नाहीसे होतील आणि प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी न्याय भेटेल. ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली आपण आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा कारण पदभरती चांगल्या पद्धतीने जागा आपल्याला क्लास 2 क्लास 3च्या पदे आपल्याला ह्यामधून उपलब्ध होणार आहेत आणि तुमचा अभ्यास हा निरंतर राहावा आणि त्या कष्टाला यश मिळावं अशी मी एक आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.